नमस्कार मित्रांनो, आज आपण एक शब्द समजून घेणार आहोत. तो इलेक्ट्रिक मध्ये खूप वेळा ऐकू येतो, पण सुरुवातीला कोणाला समजत नाही. तो शब्द म्हणजे आरएमएस व्हॅल्यू. पण आपण हे पुस्तकासारखं नाही तर एक छोट्या गोष्टीतून समजून घेऊया. तर काय होतं की एक गाव आहे आणि एका गावामध्ये आहे ना 2 पंप असतात. त्यातील एक जो पंप आहे तो डीसी व्होल्टेजवर चालणारा पंप असतो. तो सतत काय करतो तर एकाच ताकदीने पाणी हा वर ढकलत असतो. आणि दुसरा असतो तो एसी पंप. तो कधी जास्त, कधी कमी, कधी उलट या दिशेने तो पंप काम करत असतो. आता असा तो वरखाली चालत असतो. आता गावातील माणसांना एकच प्रश्न पडतो की मला कोणता पंप जास्त काम करून देत आहे. आता इथे आरएमएस येतं. डीसी पंप जर 230 व्होल्ट वर चालत असेल तर तो सतत एकाच दिशेने आणि ताकदीने काम करतो. पण एसी पंप मध्ये तसं होत नाही. तो कधी 0, कधी 100 व्होल्ट, कधी 325 व पुन्हा तो 0. मग हा असं सतत व्होल्टेज बदलत असतं. मग खरं काम किती केलं हे कसं कळणार? इथे आरएमएस व्हॅल्यू आपल्याला मदत करते. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आरएमएस म्हणजे काय तर एसीची खरी काम करण्याची ताकद. म्हणजे जितकं काम 230 व्होल्ट डीसी पॉवर सप्लायवर एखादा पंप करतो तितकंच काम 230 व्होल्ट एसी पंप हा आरएमएस करतो. म्हणून आपण घरात पाहतो की आपल्या घरात जो 230 व्होल्टचा जो सप्लाय येतो तो काय असतो तर तो पीक नाहीये, तर तो असतो आरएमएस. म्हणजे तुम्हाला एक सांगतो की समजा तुम्ही एखाद्या मुलाला झोपाळ्यावरती ढकलत आहात आणि झोपाळा काय होतोय, कधी तो जोरात वरती जातोय तर कधी हळू जातोय तर कधी तो थांबतोय. पण शेवटी झोपाळा जितका वर जातो तीच तुमची काय आहे तर खरी ताकद आहे. यालाच असं म्हणतात की आरएमएस. जर घरचं व्होल्टेज हे 230 व्होल्ट आरएमएस असेल पण ऍक्च्युअल वेव्ह ही कशी असते वर खाली होत असते. पण त्याचं जे पीक असतं, पीक म्हणजे टॉपचं जे असतं ते 325 व्होल्ट पर्यंत जातं आणि ते मायनस मध्ये तसंच गेले असतं. पण ऍक्च्युअल काम करण्याची ताकद किती आहे तर त्याची 230 व्होल्ट आहे. तरी आपल्या घरात जेवढे उपकरणं असतात जसं की हिटर आहे, बल्ब्स आहेत, मोटर आहेत, हे सगळे काय असतात तर 230 वरच कॅल्क्युलेट केले जातात. कारण आरएमएस काय असतं तर इफेक्टिव्ह पॉवर असते. पीक व्हॅल्यू काय असते तर जास्तीत जास्त असते, जसं की आपण वेव्हफॉर्म मध्ये पाहता की जास्तीत जास्त. आणि आरएमएस व्हॅल्यू काय तर त्याची खरी ताकद. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही जाऊन मल्टीमीटरने 230 व्होल्ट एसी पाहाल तर लक्षात ठेवा तो फक्त व्होल्टेज नाहीये तर तो त्या वेव्हची खरी ताकद आहे. म्हणजे तो काय आहे तर आरएमएस व्हॅल्यू आहे.